तर हे बघा, हे माझं माहेरचं गाव आहे. म्हणजे हे बाजाराला येत असतो आम्ही इथं. आणि जरा इथून पुढं 5 मिनटाचंच रस्ता आहे, जे पुढं गाव आहे माझं माहेरचं. तरी आहे मंदिर महादेवाचं पिंड आहे. इथं शिवरात्रीला जत्रा भरत असते. आणि एक वेळ मी इथं होतो, त्या शिवरात्रीच्या टाईम तर मी आलीसुद्धा होती जत्रेला. आणि प्रसादसुद्धा असते, पंगत असते. आणि आता जरा सुविधा झालेला आहे. त्यावेळी तर नदीचंच बसावं लागत होतं, म्हणजे पंगत नुसते वनातच बसत होतं. आणि ते सगळं मला आता आठवण येत होते. म्हणजे मी कुठं आली होती, कुठं गेलेलं आहे, इथं बाजाराला आलेली आहे, ते सगळे आठवत होते. आणि खूप असं मनाला म्हणजे दुःखसुद्धा वाटत होतं, कारण की आता येणं येत नाही, इथं कोण राहिलेले नाहीत. आणि पहिले आईसोबत येत होती मी बाजाराला, मैत्रिणीसोबत येत होती. हे सगळं जुन्या आठवण होते. आणि हे आहे कनेरगाव, जे की वाशिमहून अर्ध्या तासावरच आहे. आता खूप बदल झालेला आहे, पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. पहिले तसं अलगच होतं मला, तर आता त्यानं भरपूर काही बदल झालेला आहे. एवढे दुकानं नव्हते, काही एवढे बांधलेलं घरं नव्हते. तर आता चांगलं झालेलं आहे, चांगली गोष्ट आहे. सगळं बदलच होत असते, पहिल्यासारखं काही राहत नाही. सगळं मोठ्या मोठ्या रोड वगैरे सगळं चांगलं झालेलं आहे. आणि हे बघू शकता, हे बाजार सोमवारचं बाजार असते म्हणून आज एवढं खुलं आहे. जरा सोमवारी जर म्हणजे आलं तर खूप गर्दी असते, म्हणजे सोमवारचं बाजार आहे त्यामुळं. आणि लोक पण आता कोणी ओळखत नाहीत. आणि खूप दिवस झालं गाव सोडून, तर एवढं ओळखत नाहीत लोक. आणि मी सुद्धा ओळखत नाही कोणाला. मला जरी ओळखत असतील ना, पण मी नाही ओळखू शकत, कारण की मी खूपच दिवस झालं, जसं लग्न झालेलं आहे तेव्हापासनं. तेव्हा तर गेली होती, म्हणजे पायलला घेऊन गेलेली एकदा, तर बाळातींला तिकडंच होती. त्यानंतर जे आलेले आहे तर तेव्हापासनं गेलंच नाही गावाला. म्हणजे घर वगैरे पाहायचं खूप हे येते, आठवण येते. पण आता तिथं जाण्या शक्य नाही आहे, कोण राहत नाही. आणि घरसुद्धा ते दिलेलं आहे दुसऱ्यांना. तर इथं हे गेले होते खायासाठी आणायला लेकरांना, आणि मी बसली होती आपल्या गाणे ऐकत, कारण की खूप बोर होत होती. सकाळी निघलो तसं पाऊस धरलेलं, जरा टाईम होतंच, म्हणजे थोड्या वेळानं मग ते पाऊस थांबलं. इकडं नव्हतं, त्या साईडला होतं पाऊस, इकडं बरं नव्हतं, कारण की इथं आज लग्न आहे, लग्नाला चालली, तर बरं आज इथं नाही आहे. तरी पण रिमझिम रिमझिम होतंच जरा. आता बघू लग्न कसं होते. आणि हे खायला आणलेत, आणि त्यानंतर दूध आणायला गेले. पाणी दूध म्हणजे हे संगच पाहिजे असतं. चहा घ्यायचं म्हणलं, ह्यांना चहा चांगल्या दुधाचं लागत असते, तर हे कुठंही गेले तर दूध घेतातच. आणि पाणीसुद्धा तर ते तर आम्हालाच घ्यायला लागते, कारण की आम्ही आणतात, पण आपण घेऊन गेलेलं बरं. तिथं गेलं तरी पण पाणी आणतात कोणी, असं म्हणजे गेलं त्यांना माहीत आहे की आम्ही पित नाही पाणी इकडचं, म्हणजे फिल्टरचंच पित असतो. त्यामुळे हे बघा, माझं माहेरचं गाव आलेलं आहे. आणि आहे गाव, हे टाकी दिसते पाण्याची. आणि इथंसुद्धा घरं वगैरे खूप झालेलं आहे. पहिले एवढे नव्हते, मोठे मोठे घरं झालेलं आहे. आणि सगळं किती बदल होत असते ना, तरी पण आठवण तेच राहत असते जुन्या. म्हणजे आपल्याला जागा आठवतं की इथं आलेलो, इथं थांबलेलो. मी रानात वगैरे गेलेले आहे, रोजाना गेलेले आहे. राहिले तेव्हा होतो, तेव्हा लग्नाच्या आधी. तर या फाट्यावर येऊन थांबायचं, इथूनच गाड्या लागायचं त्या टायमाला. आणि हे शेत, इकडचं शेत, जे घरं झालेलं आहे, ते माझं आजोबाचंच शेत होतं. ते आता ते पलाटामध्ये गेलेलं आहे. आणि गावसुद्धा खूप मोठी झालेली आहे. ते आता असं वाटते घरी जावं, घर पाहावं जुनं आपलं. पण ते आता राहिलेलं नाही, दुसऱ्यांना देऊन टाकलेलं आहे. तर जाताच येत नाही, कोणी आहेत पण नाहीत, तर आम्ही जात नाही तिथं. खूप अशी ह्या गावावरनं गेलं की खूप आठवण येतात. जेव्हा जेव्हा या गावावरनं जातो तेव्हा खूप आठवण येते. म्हणजे आम्ही इकडं गेलेलो, तिकडं गेलेलो, मी सांगतच असते. आणि हे सगळं आमचं इकडं म्हणजे शेताचं वाटा आहे, तर तिथंसुद्धा आम्ही शेताला जायचो. तर इथं मी लग्नाला पोचलेली आहे आता, 5 मिनटातच आहे मोप आहे माझं माहेरगाव. कनेरगावच्या पुढं आहे मोप, त्यानंतर पिपरी आहे. इथं लग्नाला आले, नवरदेव नवरीचं एंट्री होत होतं, आणि मस्त एंट्री झालं. पण जसं अक्षदा पडलं, तर नंतर असं पाणी पडलं ना पावसानं, म्हणजे नवरदेव नवरी ताडपत्रीच्या खालीच लपले. चला, आजचा व्हिडिओ एवढंच होतं. तुम्ही सबस्क्राईब